आज मी परत आले माझ्या टेरेस गार्डन मध्ये. मान्सून गार्डनिंग आपण करतोय आणि त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पावसाच्या म्हणजे मुसळधार पावसामुळे आपल्या गार्डनची थोडीफार काहीतरी गोष्टी खराब झालेल्या, थोड्या गोष्टी आपण वाचवू शकलेलो आहे. तर आता आपण काय करणार आहोत पुढे आजच्या ह्याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवेन की कुठल्या जे आपलं गेले ते आपण परत लावणार आहोत का, कुठे आपण काय ट्रान्सफर करणार आहोत का, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसंच पुढे आता जे व्हिडिओज येतील तर आपल्याला ह्या गार्डनची कशी केअर करायची तेही आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओची सुरुवात करूया. आता आपण पेंडिंग कामांमधलं काम म्हणजे मिरची लावणार आहोत. तर याला असं मी बॅग कापून घेतेय. आणि मग आता ह्याच्यात आपल्याला ती लावायची. ही मी ग्रो बॅग घेतलेली आहे. ही 12x12 ची ग्रो बॅग आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 2 मिरचीचे झाडं लावणार आहे. ही बघा किती मस्त त्यांची रूट सिस्टम डेव्हलप झाली आहे बघा. आता हे असे मी इकडे 2 लावणार आहे. तर आपण ही जी माती आहे ना थोडी मोकळी करून घ्यायची. खूप रूट्स डॅमेज होतील असं नाही करायचंय, पण थोडी माती मोकळी करून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये अजून माती घालूया. ही बघा आपली माती किती छान काळी तयार झालेली आहे. मस्त. ह्याच्यामध्ये आपण भरपूर खतं घालतो. किचन कंपोस्ट घालतो, वर्मी कंपोस्ट घालतो, कावडंग मॅन्युअर म्हणजेच आपलं शेणखत घालतो. त्याने माती किती छान. आणि सगळ्यात मेन काय तर आपण त्याच्यामध्ये सुकी पानं घालतो, जेणेकरून माती फार छान होते. आपल्याला झाड लावलं की लगेच पाणी घालायचं असतं आणि नेहमी आपण रोपं झाडं जी लावतो अशी ट्रान्सफर करतो ती संध्याकाळी करायची. आता ही दुधी आहे, आम्ही लावलेली, पण खूप पाऊस झाला त्याच्यानंतर ते काय फार व्यवस्थित नाही आले. पण हे बघा एवढं आलंय. तर आपण हिला ट्रान्सफर करूयात मोठ्या ग्रो बॅग मध्ये, मग बघू काय होतं. ही बघा छान अशी आपली रूट सिस्टम डेव्हलप झाली आहे. हे आपण इकडे लावूयात. थोडासा पावसाने गोंधळ केला ना तर हे खूप छान आले असते. दरवर्षी मस्त दुधी येते, पण काय हरकत नाही. आता आपण लावलेले हे बघा. आता ह्याच्यामध्ये गवार टाकणार आहोत, कारण की आपली गवार पावसात सगळी गेली. त्यामुळे हे बघा मी अशी भोकं करून घेतली आहेत. आता ही सगळी गवार आपण ह्याच्यातच ठेवणार नाही आहोत. थोडा जर्मिनेशन रेट जसं मी तुम्हाला सांगितलं की कमी असतो. सगळ्या बिया येत पण नाहीत आणि मग नंतर आपण काढू शकतो, थिनिंग करू शकतो. म्हणजे आपल्याला जेवढ्या हव्यात तेवढ्या ठेवायच्या, बाकीच्या काढून टाकायच्या. किंवा तुम्ही ती रोपं जी आहेत ती दुसऱ्या ह्याच्यात लावू शकता, असं करू शकता. तर त्यामुळे आपण पहिले घालताना तरी जास्ती घालूयात रोपं करायला, आणि मग त्याच्यानंतर आपण बघू त्याला काय करायचंय ते. तर ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी तुम्हाला दाखवेन की ती रोपं आली का आणि आपण कसं थिनिंग करतोय. आता सध्या आपण ही गवार अशी लावून टाकूयात. बियाणं लावल्यावर सुद्धा आपल्याला त्याच्यावर लगेच पाणी घालायचंय. आणि बिया ह्या आपण सकाळी पण लावू शकतो, पण रोपं जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तेव्हा ती जनरली संध्याकाळीच करायची आपण. हे बघा आता ह्याच्यावर असं आपण पाणी घालणार आहोत. हे बघा हा आपला ओवा आहे, म्हणजे हा मेक्सिकन ओवा म्हणतात ह्याला. तर हा थोडा खराब झालाय. आता आपण काय करणार आहोत, ह्याची ना कटिंग्स करणार आहोत आणि ती लावणार आहोत, म्हणजे आपला दुसरा छान येईल. तर हे बघा खूप जास्ती कट करून लावायची गरज नाही, छोटी छोटी कटिंग्स लावता येतात.
आता हे बघा असं आपलं आपण कापून घेतलं ना, आता ही जी खालची पानं आहेत ती कापून टाकायची. वरची पानं ठेवली आहेत मी आणि आता हे आपण खोचणार आहोत एका कुंडीमध्ये. हे बघा आता हे जे आहे ना, ह्याची मी खालची पानं काढली. ह्याला बघा इकडे छान फुटले. तर हे तुमचं व्यवस्थित लागेल जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा. आणि तसं बघायला गेलं तर हा जो असतो लावायला हा खूपच सोपा असतो. कारण ह्याचं ना असं जर का चुकून तुटलं आपल्याकडनं आणि पडलं मातीत तरी येतं. त्यामुळे ह्याला काय खूप असं करायला लागत नाही. हे खूप इझी ग्रो होतं. आणि ह्याची ना भजी फार सुंदर लागतात. त्यामुळे मला आवडतं. पावसाळ्यामध्ये तर हे छान होतं एकदम. आणि त्याची मस्त भजी होतात एकदम. तर आपला हा वाढला की आपण त्याची भजी करू. तुम्ही जसे माझे गार्डनचे व्हिडिओज बघता तसं माझे रेसिपीचे व्हिडिओ सुद्धा बघा. तुम्हाला काही काही छान रेसिपीज बघायला मिळतील. आणि तुम्ही सुद्धा ते ट्राय करा. तुम्हाला आवडल्या का मला लिहून नक्की सांगा. आता ह्याच्यावर आपल्याला जेवढी हवी तेवढी माती आपण टाकायची. एकदम लावायला सोपं. अशा काही गोष्टी असतात. इव्हन पावसाळ्यामध्ये तुम्ही आळूचे कान लावा, तुमचे एकदम मस्त लागतील पटापट. आणि आळू छान होईल एकदम. तर असं काही गोष्टी आपण कटिंग्स मधनं पण लावू शकतो. आता ह्याला आपण पाणी घालणार आहोत. जसं सगळ्यांना आपण लावल्यानंतर पाणी घालतो तसं ह्यालाही घालायचं. तर आता आपण काही गोष्टी केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. जसं थोडंसं काहीतरी आपण परत लावलंय, काही कटिंगने लावलंय वगैरे. आता पुढे आपल्याला ह्याची केअर कशी करायची हे बघण्यासाठी पुढचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि आपण आता हे वेल कसे चढवायचे, काय करायचं हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. परत एक गोष्ट जी आपल्याला मागवायची आहे ती काय आहे ती पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि तसंच रेसिपीजचे आपले काही व्हिडिओज येतील तर ते सुद्धा नक्की चेक करा. तोपर्यंत बाय बाय.